महत्वाची बातमी आहे, सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक बनले। दाते आज पदभार स्वीकारणार आहे। पोलीस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला या निवृत्त झालेल्या आहेत। रश्मी शुक्ला यांच्या निवृत्तीनंतर ही जबाबदारी आता दाते यांच्याकडे देण्यात येणार आहे। आज ते पदभार स्वीकारतील। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेले आहे। शुभम, आज सदानंद दाते हे पदभार स्वीकारणार आहे, काय अधिक माहिती? आपण बघू शकतो सदानंद दाते आज महाराष्ट्राचे महासंचालक म्हणून त्यांचा पदभार जो आहे तो स्वीकारणार आहेत आणि त्याआधी मात्र रश्मी शुक्ला यांचा निवृत्ती सोहळा हा सध्या मुंबई या ठिकाणी सुरू आहे। खरं तर पोलिसांकडून मानवंदना जी आहे ती त्यांना देण्यात येत आहे। खरं तर महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्यांदा IPS पोलीस महिला पोलीस महासंचालिका म्हणून रश्मी शुक्ला यांची ओळख जी आहे ती महाराष्ट्रभर झाली होती आणि अशामध्ये देशभर झाली होती आणि अशामध्ये पहिला महासंचालिका म्हणून त्यांनी पदभार जो आहे तो स्वीकारला आणि त्यांचा कार्यकाळ आता पूर्ण झालेला आहे। खरं तर त्या सेवानिवृत्त झाल्या होतात, पण महासंचालक असल्या कारणाने त्यांचा कार्यकाळ जो आहे, कामाचा कालावधी जो आहे तो वाढवण्यात आला होता। अशामध्ये बघू शकतो एकीकडे आज रश्मी शुक्ला यांची सेवानिवृत्ती महासंचालक पदावरून होत आहे, तर मात्र दुसरीकडे सदानंद दाते हे सध्या नवीन महासंचालक म्हणून त्यांची नावाची घोषणा जी आहे ती सध्या करण्यात आलेली आहे आणि ते आज दुपारी जे आहेत आपल्या महासंचालक पदाची जबाबदारी जी आहे ते स्वीकारणार आहेत, शपथ जी आहे ती घेणार आहेत। जी शुभम, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। सदानंद दातेंचा अल्प परिचय पाहूयात। महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला। हलाखीच्या आर्थिक परिस्थितीतून त्यांनी शिक्षण घेतलं। अमेरिकेत व्हाईट कॉलर आणि संघटित गुन्हेगारीशी संबंधित अभ्यास केला। 1990 बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे IPS अधिकारी। धाडसी आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी अशी ओळख। NIAचे प्रमुख म्हणून उत्तम कामगिरी त्यांनी केली आहे। मुंबईतील 26/11 हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी लढले। – 2008 मध्ये राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकानं त्यांचा सन्मान करण्यात आला। ATS प्रमुख म्हणूनही जबाबदारी सांभाळली। मुंबईतील गुन्हे शाखेचे सहआयुक्त म्हणूनही कामगिरी। CBI मध्ये उपमहानिरीक्षक पदीवर्णी। CRPF मध्ये महानिरीक्षक म्हणून 2 वेळा नियुक्ती।